श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिफीत 25वी. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताच्या अनेक अवतारांच्या अनेक लीलांचा उत्तम संग्रह. ती वाचण्यासाठी सुद्धा छानच आहे, पण त्याहूनही समजून घेण्यासाठी महत्त्वाची. कुठलीही गोष्ट त्यातली बघितली तर वरकरणी ती एखादी रंजक किंवा इंटरेस्टिंग गोष्ट वाटेल, पण त्याच्या प्रत्येक गोष्टी मागे भगवंतानी आपल्याला एक मेसेज दिला. सरळपणाने कोणी काही देत नाही हो, आपल्याला त्यासाठी कष्ट केले पाहिजेत. आणि पूर्ण भागवत ग्रंथामध्ये मला याचा बराच वेळा प्रत्यय आला. तुम्हाला भगवंताला काय सांगायचं आहे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. म्हणून भागवत जितक्या वेळेला वाचाल तितक्या वेळेला नवीन नवीन अर्थ तुम्हाला त्यातून उलगडत येतील. त्याचमध्ये एक सुंदर गोष्ट आहे. ऋषभदेव म्हणून एक राजा होऊन गेला. त्याचे 100 मुलं, त्यातला सर्वात मोठा मुलगा होता भरत. या भरताबद्दल खूप सुंदर कथा श्रीमद भागवतात येते. 100 मुलांचा सर्वात मोठा मुलगा भरत. ऋषभदेवानी त्याला सर्व तत्वज्ञान सांगितलं होतं. त्यांनी उत्तम प्रमाणे कर्म करत बायका पोरं यांच्याशी उत्तम संसार केला. योग्य वेळी मुलांच्या हाती सत्ता दिली आणि स्वतः गंडकी नदीच्या तीरावर जाऊन तपश्चर्याला लागला. छोटी झोपडी बांधली. पूर्ण वेळ भगवंताचं चिंतन, ध्यान, आलेल्या अभ्यागतांचं स्वागत, त्यांना जेवण खाण, तप, ग्रंथवाचन, सतत आपल्यामधला असणाऱ्या मीची चिंता तो करत होता. एक दिवशी संध्याकाळी संध्या करत असताना नदीच्या तीरावरती त्यांनी पाहिलं की एक प्रेग्नेंट हरण पाणी प्यायला आलं. किती सुंदर आहे बरं हरण, असं म्हणेपर्यंत मागून वाघाची डरकाळी आली. हरणाने घाबरून उडी मारली. घाबरलेल्या अवस्थेत उडी मारत असताना ती नदीच्या वरतीच प्रसव झाली. ते बाळ पाण्यात पडलं. हरण पलीकडे एका कड्यावरनं पडून खाली मेलं. जनक ह्या भरताला ऑब्व्हियसली वाटलं, अरे छोटं बाळ मरेल, म्हणून पटकन त्यांनी उडी मारली. ते हरणाचं पिल्लू घेतलं, त्याला घरी आणलं. हरणानं पहिल्यांदा या भरताला बघितलं, त्याला वाटलं हीच माझी आई. त्याने त्याच्यावर अत्यंत लळा लावला. डिपेंडंट होतं ते बाळ, म्हणून त्या भरतानी सुद्धा खूप प्रेमानं सांभाळ केला. इतका लळा लागला की तो पूजेला बसला की ते हरण त्याचं धोतर ओढायचं. त्यामुळे अरे देवा, थोडंशी आज पूजा राहू दे बरं का, माझं बाळ बोलवतंय. असं करून करून त्याच्या मनात संपूर्णपणे व्याप्त असणारा नारायण आता संपूर्णपणे त्या हरणावरती ते मन आकर्षित झालं. देव सुटला, धर्म सुटला, नाम जप स्वाध्याय सगळं सुटलं. फक्त 24 तास हरण. आणि मग खूप दिवसानंतर अशी परिस्थिती झाली की हरण एका क्षणासाठी सुद्धा जर आपल्या डोळ्यापासून लांब गेलं तरी तो व्याकुळ व्हायचा, वेडा व्हायचा. ऋषीमुनींना, देवादिकांना शिव्या घालायचा, अरे माझं बाळ कुठं आहे, कुठं हरवलं, तुम्ही मारलात का वगैरे. इतकं त्या हरणाने त्याला मोहित करून टाकलं होतं. आणि नंतर त्याची जेव्हा शेवटची घटिका आली त्यावेळेला ते हरण बाजूलाच बसून रडत होतं. याला एकच चिंता, माझ्यानंतर हरणाचं कसं होणार, माझं हरण हरण करत तो जे मेला तो पुढचा जन्म हरणाचा. याच्या पुढेही खूप सुंदर गोष्ट आहे. जडभरताची कथा खूप इंटरेस्टिंग आहे. पण एवढ्याशा कथेमधून भगवंताला एक सांगायचं आहे की शेवटच्या क्षणी तुमच्या मनात जो विचार अतिशय प्रगल्भतेनं असेल, तोच विचार, त्या विचाराच्या आधारावरून तुम्हाला तुमचा पुढचा जन्म मिळतो. आपणच ती चॉईस करतो. ती लिंक आहे या जन्मापासून नेक्स्ट जन्म. अर्थात त्यात सुद्धा इमिजिएट दुसरा जन्म येत नसतो. याच्यानंतर तुम्ही त्या गरुड पुराणानुसार तुम्ही तुमचे पाप आणि पुण्य भोगायला स्वर्ग नरकाधिक लोकात जाता. यमलोकासमोर तुम्ही सगळं आपलं चांगलं वाईट हे करता. त्यातूनही जे तुम्हाला 84 लाख योनीमध्ये ट्रान्सफर केलं जातं, त्यानंतर तुम्हाला एक जन्म मिळतो. तो डिपेंडंट असतो तुमच्या शेवटच्या विचारावरती. हरणाचा विचार करत करत मेला, त्यामुळे त्याला हरण रूपामध्ये जन्म यावा लागला. ही कथा वर करणे इतकी साधी वाटते किंवा थोडी अकल्पित वाटते. यातला जो अकल्पितपणा आहे तो सोडून विचार करण्याचा भाग हा आहे की शेवटी मी ज्या वेळेला जन्मलो तेव्हा माझ्या डोक्यात शून्य विचार होते. शून्य. फक्त भूक लागली की ओरडणे आणि पोटात घेणे असं होतं. मग जाता जाता मी हजारो विचार घेऊन गेलो तर त्या विचारांचं काय होतं. मी तरी मेलो. ते विचार परत ते सेफ डिपॉझिटमध्ये राहतात
आणि त्या डिपॉझिटमध्ये असलेले विचार पुन्हा तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही जन्म घेता तेव्हा ते विचार तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार किंवा प्रारब्ध कर्माप्रमाणे तुम्हाला मिळतात. मग हा सगळा खटाटोप जो आहे आपल्या जीवनाचा, तो काय, की मला माझं मिळालेलं आयुष्य उत्तमपणे जगता यावं, माझ्याशी संबंधित लोकांना सुखी ठेवता यावं, कदाचित थोडं रिझर्वड पैसे मी ठेवलेले आहेत माझ्या फ्युचरसाठी, ते करावं, आणि जाता जाता आपला लॉकर रिकामा करावा. रिकामा करता येणं ही मोठी गोष्ट, आणि रिकाम्या लॉकरमध्ये जर भगवंताला ठेवलं तर मग तुम्ही मिळवायचं. ती एक छोटीशी एक्झिट आहे. तुम्ही भगवंताचं स्मरण शेवटी केलं तर नियमाप्रमाणे तुम्हाला भगवत धाम, शाश्वत लोक मिळतो, वैकुंठ. कारण शेवटी तुम्ही तेच विचार केला. अहो सांगा मला, मरता मरता अरे माझं घर, माझी प्रॉपर्टी असा विचार करत गेला तर ते काही तुमच्याबरोबर येणार आहे का? किंवा असं म्हटल्यामुळे ते वाढणार आहे किंवा त्याची सिक्युरिटी होणार आहे, असं काहीच नाही होणार. जे आहे तेच राहणार. मुलं बाळा ते वाटून घेणार, कदाचित त्याच्यासाठी भांडणं होणार, आणि माझ्या बापाने एवढंच का कमवलं वगैरे अशा शिवाय सुद्धा बसणार. त्यापेक्षा माझी आईचं एक सुंदर वाक्य होतं, आप मरे डूब गई दुनिया. तू मेलास तर दुनिया बुडालीच म्हणून समज. मग कशाला, मरता मरता ते अकाउंट नील करा. डोक्यातले जे काही राग द्वेष भावना आहेत त्या तिथंच इमिजिएट सोडलं पाहिजे. पण हे म्हणणं सोपं आहे हो, पण करणं खूप अवघड आहे. मरत असताना माणूस अजून जगतो का, त्या डॉक्टरला बोलवा, माझी लेक कुठं आहे, आणि ही औषध दिला का, दुसऱ्या डॉक्टरला विचारा, या विचारत असतो अजून जगावं म्हणून. वाईट काही नाही, जगण्यासाठी धडपडणं चुकीचं नाही, पण मन रित आहे का, ह्या महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कधी मरणार आहे हे जर डेट माहिती असतं तर कदाचित त्यावेळेला मन रित पण केलं असतं. पण आपल्याला माहीत नाही कधी मरण येईल. आत्ता 10 मिनिटापूर्वी होता माणूस, तो 15 मिनिटात जातो, कसा तरी जातो. अटॅक येतो, मारतो, ॲक्सिडेंट होतो, काही होतो. त्यापेक्षा आत्ताच मन हलकं केलं तर जे रोज तुम्ही टोमॅटो घेऊन फिरतात, जे पहिल्यापासून ऐकतात त्यांना टोमॅटो माहिती आहे, रोज जे टोमॅटो घेऊन फिरून त्याच्यासाठी अननेसेसरी तुमचा श्रम वाया घालवता, ते इथंच आत्ताच सोडून द्या ना. त्यामुळे तुम्ही आज करणारं कर्म अतिशय साधं सोपं सुटसुटीत आणि आनंददायक होईल. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, हो ना. स्वातंत्र्य दिनाचा दिवस आज. खरं आपण मनापासून स्वातंत्र्य आहोत का? मनामध्ये आम्ही बांधले गेलो आहोत कशानी? तो असा म्हणाला, ती अशी वागली, त्यानं असं केलं, हिनं असं वागली. हे त्यांनी करणारा मोकळा आहे, ज्यांनी कर्म केलं, कदाचित तुमच्यावर अन्याय केला, तो मोकळा. आणि आपण ज्यांनी करून घेतलं, ते ते दुःख, ते त्रास सहन केला, ते मात्र अस्वतंत्र आहेत, बांधले गेले आहेत त्यांच्या कर्माने. एक विश्वास ठेवा, भगवंताकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे, तो ते व्याजासकट परत देणारच आहे. मग तुम्ही त्या तुमच्या डोक्यात ठेवल्यामुळे त्यांचा व्याज वाढणार नाही का, त्यांचं दुःख कमी होणार नाही. त्यामुळे मग तुम्ही, हां, आमच्या पुरंदरदासांचं एक खूप सुंदर अभंग आहे कानडीमध्ये, अवर अवर भाग्य अवर अवरी गाविली श्री पुरंदर विठला. त्यांचं त्यांचं भाग्य त्यांना होऊ दे, मी रिकामा मी रिता. हे करता आलं तर कदाचित खूप मोठी साधना होईल. प्रयत्न नक्की करू. आणि हाच विषय घेऊन कर्मसिद्धांत कृष्ण सांगतोय की कर्म कसं असावं, की शेवटी रितं असावं, रिकामं, हलकं फुलकं, मस्त एन्जॉय करत हसत खेळत तुम्ही जगाला गुड बाय करता आलं पाहिजे. आणि ते आजच, कल करो सो आज, आज करो सो अब. आज रितं होता येतं का, स्वतः स्वातंत्र्य मिळवता येतो का, माझ्या मनाला मी फ्री करता येतं का, याचा प्रयत्न करा. आणि हेच रितं करण्याचं काम कृष्ण आज परत पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगत आहे. अध्याय 4, श्लोक 22. यदृच्छला यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. 4 लोकांची वर्णनं कृष्ण इथं सांगतोय. पहिला, जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो. म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करून खूप मोठा फायदा मिळवण्यापेक्षा छोटी इन्व्हेस्टमेंट छोटा फायदा. सहज मिळणाऱ्या लाभापासून जो संतुष्ट आहे, मी खूप काबाड कष्ट केले तर खूप पैसे मिळून मी खूप मोठं घर बांधीन आणि खूप मोठा श्रीमंत, काय व्हायला हरकत नाही. पण त्यात खूप खूप वेळ आणि एनर्जी घालवलास तर आज तुमची मुलगी तुम्हाला मिठी मारून बाबा मी फर्स्ट आले असं म्हटल्यावर आनंद जो द्यायला पाहिजे तो जर देत नसाल तर त्या खूप मोठ्या बंगल्याचा उपयोग काय? त्यामुळे खूप खूप मोठ्याच्या अपेक्षापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळवणारा पहिला समाधानी.
दुसरा, जो द्वंद्वापासून मुक्त आहे, जो कन्फ्युज्ड नाही, ज्याला त्याचं ध्येय माहिती आहे, मार्ग माहिती आहे. कन्फ्यूज झाला म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. दोन बोटी आहेत, दोन्ही बोटी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. इथं बसू का, इथं बसू, इथं बसू का, असं करत करत जर तुम्ही दोन्ही बोटीमध्ये पाय घालण्याचा प्रयत्न केला तर पाण्यात पडून मराल, कुठलीही बोट मिळणार नाही. त्यापेक्षा अ, जे पटकन तुम्हाला सुचतं त्या द्वंद्वातून बाहेर पडायचा प्रयत्न करा. आणि मुख्य द्वंद्व जो आहे तो माया की भगवंत. मी सांगितलं होतं 3च तत्व, एक ब्रह्म, दुसरा जीव आणि तिसरी माया. आम्हाला या माया की ब्रह्म या द्वंद्वातून बाहेर पडण्यासाठी आजच सिलेक्ट केलं पाहिजे मला काय पाहिजे. मी 1 कोटी रुपये तुम्हाला दिले तर 1 कोटी रुपये तुम्ही प्रसन्न होऊन सगळं काही आलबेल होऊन तुम्ही निवांत रामराम म्हणत बसाल का? अशक्य. ते 1 कोटी रुपये मिळवायचे कसे? मग त्याचं GST कट कोण करणार? मग ते कुठल्या बँकेत ठेवू? मग त्याला मी एवढे पैसे कशाला देऊ? परत त्याच्यावरून तुम्ही आणखीन वैचारिक मानसिक गुंतवणूक करणारच आहे. त्यापेक्षा ते होत राहील, होऊ देत. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, द्वंद्वापासून बाहेर पडा. तिसरी अट, मत्सर करत नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? त्याच्याकडे 4 व्हीलर आहे आणि माझ्याकडं नाही, यामुळे मी खूप काबाड कष्ट करतो. एक छोटी उदाहरण आमच्या गुरुजी सांगायचे, चालत जाणाऱ्याला सायकल बघितली, वाव सायकल मला असते तर. सायकलवाला मोटरसायकल बघून वाव माझ्याकडे असते तर. मोटरसायकलवाला कार बघून वाव माझ्याकडे असते तर. कारवाला ते BMW बघून वाव माझ्याकडे असते तर. BMW वाला हेलिकॉप्टर बघून वाव माझ्याकडे असते तर. हेलिकॉप्टरवाला काय माझ्याकडे प्रचंड मोठं जहाज बघून वाव माझ्याकडे असते तर. जहाजावरच्या एका भिकाऱ्याला बघून तो जहाज मालक, अरे बापरे नशीब. तो जो पादचारी चालत होता त्याचं अचानक लक्ष त्या जहाजापासून एका भिकाऱ्याकडे गेलं ज्याला पाय नव्हते. आणि मग त्याला वाटलं, अरे बरं झालं, ॲटलिस्ट मला पाय तरी आहेत. ते गाडी आणि सायकल तर नंतरची गोष्ट. तात्पर्य एवढाच की मन समाधानी होणार नाही, परत परत मोठं मोठं मागत जाईल. आणि या मात्सर्यामुळे माणसं मरून जातात एकमेकांचा द्वेष करत. मारून टाकात एकमेकाला. अरे तू त्याला मारलंस आणि तू मेलास, तू जेलमध्ये गेलास, अशी आहेत लोक. मी माझं वाटेल ते होऊ दे पण त्याला मी जिवंत ठेवणार नाही. अरे म्हणजे तोही दुःखी, त्याची घरातली दुःखी, तूही दुःखी, तुझ्या घरातली दुःखी, म्हणजे शेवट दुःख. नॉट नेसेसरी, नॉट रिक्वायर्ड. तिसरं, मत्सर्य नको. चौथं, यश अपयशामध्येही स्थिर असतो. आय हॅव डन माय बेस्ट. त्यातून काय मिळालं, यश अपयश, त्याला खूप फरक पडत नाही. अशी बुद्धी, स्थिर बुद्धी, हे अवघड आहे थोडंसं. पण हे करायला हरकत नाही. ट्राय करून बघा. राग आला तरी हसायचं. अवघड आहे पण प्रयत्न करून बघा. असा जो असतो त्याची सर्व प्रकारची कर्म करीत असला तरी त्यामध्ये तो बद्ध होत नाही. त्याला कर्माच्या याच्यामध्ये अडकायचं कारण नाही, तो नुसता करत आहे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. थोडंसं रिपिटेशन. नॅचरल फिलिंग्स आहेत, नॅचरल अपेक्षा आहेत, त्यासाठी पूर्ण नॅचरली, कोणती आर्टिफिशियलिटी न म्हणता एखादा माणूस प्रयत्न करतो, त्यातून जे मिळालं त्यात समाधानी राहतो. आणि हे सगळं करत असताना भगवंताचा दिव्य ज्ञान त्याला माहिती आहे. म्हणजे मी एक सहप्रवासी, या बोगीमध्ये बसलोय म्हणून मी या बोगीमधलं वातावरण अनुभवतोय. अनुभव घ्यायचं, स्टेशन आलं की उतरायचं आणि आपल्या घरी जायचं जिथे चिरंतन शाश्वत सुख आहे. हे ज्याला कळतं तो ह्या कर्मबंधनातून मुक्त होऊन डायरेक्ट दिव्यत्व प्राप्त करतो. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. आपलं पूर्ण आयुष्य हे स्ट्रगल किंवा प्रयत्न असं म्हणतो. मी स्ट्रगल नाही म्हणणार. स्ट्रगल म्हणजे जे कमी आहे ते मिळवण्यासाठी नेगेटिव्ह शब्द वाटतो मला थोडा. मी प्रयत्न म्हणेन. प्रयत्न म्हणजे मला काही चांगलं प्राप्त करायचं आहे ते करणं. किंवा प्रवास म्हणेन. या प्रवास किंवा प्रयत्नाला इथे यज्ञ असा शब्द केला आहे. म्हणजे प्रयत्न आणि यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे त्याचं फळ. तर या यज्ञाचा संदर्भ देऊन, उदाहरण देऊन कृष्ण इतकं सुंदर सांगत आहे, जो कृष्णामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते. कारण तो आध्यात्मिक क्रियामध्ये पूर्णपणे निमग्न असतो. या आध्यात्मिक क्रियामध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे
आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. जो माणूस भगवंताची अपेक्षा करून प्रत्येक काम करतो, प्रयत्न करतो, ते प्रत्येक काम भगवंताचं यज्ञ होतं. त्याच्यासाठी केलेला मी स्वयंपाक करतोय, हा स्वयंपाक कशासाठी? भगवंतासाठी. त्यामुळे माझं प्रत्येक काम हे यज्ञ होतं. आणि ह्या यज्ञामध्ये विचारसुद्धा भगवंताचे, कर्मसुद्धा भगवंताचे, कर्माचं फळसुद्धा भगवंताचं. मी बाहेर, मी कशातही अडकलो नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. भगवंताचं काम भगवंताला दिलं तर मला फायदा काय? एक अत्तराच्या दुकानातून अत्तराची बाटली जस्ट अत्तरामध्ये बुडवून तुम्ही दुसऱ्या अत्तरवाल्याकडे घेऊन चालला असाल, तर एका अत्तरवाल्याचं काम बाटली दुसऱ्या अत्तरवाल्याला दिली, पण वाटेत तुमच्या हाताला लागणाऱ्या अत्तरामधून तुम्हाला वास येणार की नाही? दोन्ही अत्तरवाल्यांना ही अपेक्षा नव्हती की तुला वास मिळावा म्हणून, पण बिकॉज तू ते कॅरी करतोयस, तुला ते मिळणार. असंच आहे. जसं दुसरं उदाहरण सांगतो. एक ट्रेनमधनं चालला आहे आणि दोन प्रवासी एकमेकांना जोक सांगतात आणि एका प्रवासीने इतकं सुंदर जोक सांगितला कोणाला होता? त्याच्या मित्राला. पण तुम्ही शेजारी बसलात, तुम्हाला ऐकू आलं, तुम्ही पण हसलात. ते ॲक्च्युली तुमच्यासाठी नव्हतं, बट बिकॉज यू आर पार्ट ऑफ दॅट जर्नी, तुम्हालाही त्याचा आनंद मिळाला. असंच भगवंताचाच यज्ञ भगवंतासाठीच केला, मग मला काय मिळणार? भगवंत म्हणजे आनंद. दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञाव परे यज्ञम यज्ञेनैवोपजुहती. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण ब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. ह्या यज्ञाचं उदाहरण भगवान सांगतात की, अर्थात इथे मी ते भगवान म्हणतो, देवदेवतांना आपल्याकडून जे काही काम हवं असेल तर त्या देवाला प्रसन्न करून आपण त्या देवाकडून अपेक्षित वर मागतो. आज नागपंचमीला बऱ्याच जणांनी नागाची पूजा केली असेल. धर्मशास्त्रामध्ये नाग ही काय सर्वोत्तम देवता नाही, पण आपल्याकडे कुठल्या आकाराची काही बंधनं नाहीत. नागामध्ये सुद्धा जर भगवान विष्णू बघत असाल, किंवा वैष्णवांच्या मध्ये नाग म्हणजे भगवंताचं संकर्षण रूप, तसं जर तुमचं अनुसंधान असेल तर नाग सुद्धा परमदेवता होऊ शकेल. पण एरवी आपण हे कन्फ्यूज झालोय. सगळ्यांना देव मानण्याचं, आम्ही सगळ्या वस्तूला देव मानतो असं एक टूम उमटली आहे, लोकांनी काढली आहे. हे कोणालाही बैलाला देव मानतात, नागाला देव मानतात. तसं नाही. पूजेच्या मी 3 व्याख्या केल्यात, 3 प्रकार केलेत. हे सांगणं महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहिली पूजा जी असते ती आदरयुक्त असते, सन्मानयुक्त असते. तुमच्या घरी काका आले, बाबा आले, आई आली, त्यांना तो नमस्कार करता, ते देव आहेत म्हणून नाही, ते आदरयुक्त, सन्मानयुक्त. एक गुरु आला तर तुम्ही जे रिस्पेक्टफुली त्यांची पूजा करता, त्यांचा आदर सत्कार करता, ती आदरयुक्त पूजा. दुसरी अंकित पूजा, म्हणजे आपण कम्प्युटरची पूजा करतो किंवा नवीन गाडीची पूजा करतो, मशीनची पूजा करतो. मशीन, कम्प्युटर, गाडी हे काय देव नाही आहेत. याच्या प्रतिकृती तुम्ही काय घरी ठेवत नाही आहे. तुम्ही त्याच्यावर कुंकू लावून, स्वस्तिक काढून, नारळ फोडताना त्याचं कारण असं की हे इदम न मम, ही वस्तू माझी नाही, कृष्णाची आहे म्हणून पूज्य, अशी भावना जर ठेवली तर ती गाडी किंवा तो कम्प्युटर तुम्ही चांगल्या कामासाठी वापराल. कुठलंही वाईट काम त्यातनं करायला लागलं तर तुम्हाला आठवण येईल, अरे हे माझं नाही आहे, हे देवाचं आहे, कृष्णाचं आहे. म्हणून अंकित करणे म्हणजे, पूर्वी कसे शिक्का उमटवायचे ना प्रत्येकावरती, तसं त्या वस्तूवरती शिक्का उमटवणे. ही गाडी माझी नाही, कृष्णाची. हे कम्प्युटर माझा नाही, भगवंताचा. ही शिक्का उमटवल्यामुळे तुम्हाला त्या वस्तूची योग्य निगा राखणं, मेंटेनन्स करणं, त्याचा उत्तम चांगला वापर करणं किंवा भगवंतासाठी वापर करणं हे तुम्हाला आठवण होईल. ते देव आहेत म्हणून नव्हे, त्याला अंकित करण्यासाठी म्हणून पूजा करतात. आणि तिसरं महत्त्वाची पूजा जी स्वतःसाठी करतात, ती म्हणजे भगवंताची पूजा. तू प्राप्त व्हावास, तू मिळावास म्हणून केलेली पूजा, आणि ही सर्वोत्तम पूजा. त्यामुळे आम्ही जेव्हा बैलाची पूजा करतो तेव्हा तू मला बैल मिळावा म्हणून पूजा करत नाही. तर हा पहिल्या प्रकारची जी रिस्पेक्टयुक्त पूजा आहे, की बैलांमुळे नांगरलं जातं किंवा चांगली आपल्याला गायी मिळतात, जनावरे मिळतात, ते गोधन आहे म्हणून रिस्पेक्ट, म्हणून आदरयुक्त पूजा. तशीच नागांची पूजा, जे जग आज सांगतं साप वाचवा वगैरे करता, हे आमच्या खूप पूर्वी पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे की साप हे महत्त्वाचे असतात, दे शुड बी रिस्पेक्टेड. तो आपला मित्र आहे, कारण तो उपद्रवी असणाऱ्या उंदरांना खातो. आम्हाला धडा होता, फार्मर्स फ्रेंड स्नेक. म्हणजे हे आमच्या पूर्वजांनी मग सापाबद्दल आदर यावा म्हणून त्यांनी त्याची पूजा सांगितली. एकदा पूजा करायला लागलो की आपण सापांना मारूच नये हा नियम, तरी आम्ही मातीची पूजा करतो आणि सगळ्या सापाला मारतो. हे दुर्दैवी आहे, अबुद्ध लोकांची लक्षणं आहेत.
एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो रिस्पेक्टेड आहे म्हणून त्याची पूजा करतो. आपण बैलांची म्हणून पूजा करतो. म्हणून आम्ही जे कर्म करत आहोत ते या देवता, आता ह्या देवता आहेत, ते काहीतरी आपल्याला देतात, मदत करतात, त्यांचे उपकार आहेत, म्हणून ॲज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट आपण त्यांची पूजा करतो. आणि तशी पूजा केली की त्या लोकांना ते देव ते देतात. त्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे तो एक यज्ञ, असं भगवान या 25व्या श्लोकात सांगत एक महत्त्वाचा यज्ञ जो शेवटचा पूजा होती तो म्हणजे मला प्राप्त करण्यासाठी, जो मला प्राप्त करण्यासाठी यज्ञ करतो. कशाचा? विचारांचा, कृत्याचा, कर्माचा, वागण्याचा, वाचण्याचा, ज्ञानाचा, जे काही प्रकारे येन केन प्रकारेण भगवान नारायण मिळावा म्हणून प्रयत्न करतो, तो मला प्राप्त करतो. पुण्याचं तिकीट काढलं की जसं बस पुण्याला जाते, तसं बेंगलूरचं तिकीट काढलं की बस बेंगलूरला जाणार. तुम्ही कामना ठेवून देवतांकडून बेंगलूर मागितलं, बेंगलूर मिळेल. काहीही कामना न ठेवता मला पुढं पाहिजे म्हणालात, पुण्याला जाल. हाच कर्माचा थोडक्यात अर्थ इथं भगवान सांगतात. थोडासा वेळ झाला, क्षमा असावी, 21 मिनिटं झाली. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा देत, तुमचं मन खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यपूर्ण होऊ देत. तुमच्या मनातील विकारांची उंदरं आहेत त्यांना तुमच्या साधनेचा नाग खाऊन तुमची साधना उत्तमोत्तम होऊ देत अशी प्रार्थना करत, गोपालकृष्ण भगवान की जय.